नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण मेडशिंगे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर या ठिकाणी आलो आहोत. या प्लॉटची लागवड 1 जानेवारी यावेळी झालेली आहे. ही व्हरायटी बॉबी आहे. ऐन थंडीमध्ये या प्लॉटचं लागण झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, इतर शेतकरी म्हणतात, की ऐन थंडीमध्ये खरबूज, कलिंगड या पिकांची सेटिंग होणं अशक्य आहे. पण बजवळकर टेक्नॉलॉजीने हे सर्व शक्य केलेलं आहे. तर आपण शेतकऱ्यांचं मनोगत जाणून घेऊया. नमस्कार. 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 मी औदुंबर नारायण लेंडवे, मुक्काम पोस्ट मेडशिंगी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. माझी बॉबी ह्या व्हरायटीची 1 जानेवारीची लागवड आहे. 1 जानेवारीला लागवड करते वेळेस थंडी होती भरपूर. लागवड पण थंडीमध्ये झाली आणि सेटिंग पण थंडीमध्येच झालं. सेटिंग करत असताना बऱ्यापैकी अडचणी येत होत्या. पण वेळोवेळी मी भुजबळकर साहेबांचं मार्गदर्शन घेत गेलो. भुजबळकर साहेबांनी वेळोवेळीस काही गोष्टीचा चेंजेस करून सेटिंगवर मात केली आणि आपल्या प्लॉटला चांगल्या सुंदर प्रकारे सेटिंग झालेलं आहे आणि भरपूर सेटिंग झालेलं आहे. आज जवळपास 57-58 दिवस झालेले आहेत. जाळी यायला सुरू झालेली आहे. माल पण भरपूर आहे. मालाला साईज पण चांगली आहे आणि भुजबळकर साहेबांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. सध्या समोर जे चित्र दिसतंय त्याच्यावरून भुजबळकर टेक्नॉलॉजीची काय ताकद आहे हे समजत असेल किंवा दिसत असेल तुम्हाला. तरी आज प्लॉटला 57 दिवस झालेले आहेत, पूर्ण झालेले आहेत. तरी तुम्ही बघू शकता की ह्या फळाची संख्या किंवा फळाची साईज चांगल्या प्रकारे आहे. जवळपास 400-500 ग्रॅमला फळ गेलेले आहे. आता जाळी पडायला सुरुवात झालेली आहे. अजून एक 15 दिवसाचा कालावधी लागेल माझ्या हिशोबाने. आणि 8,000 वेल आहेत हे. 8,000 वेलामध्ये 25 टन प्लस जाईल असा एक माझा अंदाज आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही शेतकऱ्यांचं मनोगत ऐकलं असेल. त्यांनी त्यांच्या प्लॉटचे दिवस किती झाले, काय सेटिंग कसं झाले, ॲव्हरेज किती न गेले त्यांनी सांगितले. बघा शेतकरी मित्रांनो, काय शेतकऱ्यांना अडचणी येतात, की प्लॉट हा 58 दिवसा असतानाही काय शेतकऱ्यांचे वेल बसतात, कुठे मर होते. पण तुम्ही बघू शकताय, आज या प्लॉटला 58 दिवस झालेत, पण सर्व खरबुजाची वेलाची पान हे एकदम रुंद व टवटवीत तेल वतल्यासारखं आहे. तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो. तुम्हालाही असं उत्पादन घ्यायचं असेल, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं असेल, तर बजबेकर टेक्नॉलॉजीशी नक्की संपर्क साधा.